Hello friends, welcome to Pharma Study channel with Sabna. Today we will discuss on drugstore business management D Farm second year. In that we will discuss important questions on sales promotion, recruitment and training that we will see in detail. Which types of questions are asked in the exam? In the exam different questions are asked on sales promotion, recruitment training and evaluation of pharmacist. Different types of questions, that is a definition for 1 mark and 2 mark, difference between for 3 marks, short answer for 3 marks and long answer for 4 marks. These types of questions are asked in the exam. Different types of questions on sales promotion. Define salesmanship. You have to write the definition for 1 mark. State the qualities of person should possess to become a सक्सेसफुल सेल्समन. सक्सेसफुल सेल्समन बनण्यासाठी कुठल्या क्वालिटीज रिक्वायर आहेत त्या तुम्हाला सेल्समनच्या क्वालिटीज इथं एनलिस्ट करायच्या आहे. फॉर 2 मार्क्स ॲटलिस्ट 4 क्वालिटीज यू हॅव टू मेन्शन हिअर. नेक्स्ट इज एक्सप्लेन द टर्म सेल्स प्रमोशन. तर तुम्हाला सेल्स प्रमोशन म्हणजे काय ते लिहायचं आहे, काय आहे त्याची तुम्हाला डेफिनेशन लिहायची. एक्सप्लेन इन ब्रीफ सेल्स प्रमोशन टेक्निक. जे काही सेल्स प्रमोशन टेक्निक आहे दॅट यू हॅव टू एक्सप्लेन हिअर. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन एक्झाम इन समर 13, समर 17 अँड समर 19. 2-3 वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे एक्झाममध्ये. सो प्रिपेअर वेल. नेक्स्ट क्वेश्चन इज डिफाईन ॲडव्हर्टायझिंग. हिअर यू हॅव टू डिफाईन ॲडव्हर्टायझिंग. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. गिव्ह इट्स ॲडव्हान्टेजेस. ॲडव्हर्टायझिंगची डेफिनेशन लिहायची आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय ते लिहायचे. एनलिस्ट व्हेरियस मेथड्स यूज फॉर ॲडव्हर्टायझिंग फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. फार्मास्युटिकल प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी जे काही डिफरंट मेथड्स यूज होतात त्या तुम्हाला इथे एनलिस्ट करायचे आहे. अँड एक्सप्लेन आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट. जी काही आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंटची मेथड आहे. अँड होम रेमेडीज प्रोडक्ट्स फॉर जनरल अँड होम रेमेडीज प्रोडक्ट. जनरल आणि होम रेमेडीज प्रोडक्टसाठी आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट ही जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करायची. This question is asked in summer 16 and winter 16. Now we will move towards next slide. Sales promotion. Define advertisement. State any 4 advantages and disadvantages of advertisement. In previous also they have asked definition of advertisement. Advertisement ची definition, advantages विचारले होते आणि ह्या क्वेश्चनमध्ये विचारले डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट इज डिफाईन ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटची डेफिनेशन तुम्हाला 100% करायची आहे. एनलिस्ट डिफरंट मीडियाज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटचे जे काही डिफरंट मीडियाज आहेत ते पण कुठले कुठले दॅट यू हॅव टू एनलिस्ट हिअर. त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन विंडो डिस्प्ले. हिअर यू हॅव टू एक्सप्लेन द विंडो डिस्प्ले. विंडो डिस्प्ले काय असतो तो एक्सप्लेन करायचा आहे. ॲज वन ऑफ द फॉर्म ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटचा फॉर्म म्हणून विंडो डिस्प्ले कसा रोल प्ले करतो. नेक्स्ट इज डिफाईन मार्केट रिसर्च. व्हॉट इज अ मार्केट रिसर्च. डेफिनेशन लिहायचे. एक्सप्लेन व्हेरियस मेथड्स ऑफ मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्चच्या ज्या काही डिफरंट मेथड्स आहेत त्या तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे आहे. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन 3 टाइम्स. 3 वेळेस विचारलेला आहे आतापर्यंत. नाव वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. हिअर दे हॅव आस्क्ड डिफाईन मार्केट रिसर्च. इथं मार्केट रिसर्चची डेफिनेशन विचारली. एनलिस्ट व्हेरियस मेथड्स ऑफ मार्केट रिसर्च. ज्या की मार्केट रिसर्चच्या डिफरंट मेथड्स आहेत त्या तुम्हाला एनलिस्ट करायच्या आहेत. अँड गिव्ह एनी 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्चच्या मेथड्स एनलिस्ट करायच्या आणि जे काही 2 ॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचे आहेत. राईट अ नोट ऑन प्रायमरी सोर्सेस ऑफ मार्केटिंग रिसर्च. जे काही प्रायमरी सोर्सेस आहेत मार्केटिंग रिसर्चचे दॅट यू हॅव टू एनलिस्ट अँड एक्सप्लेन दोज. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज रिक्रुटमेंट ट्रेनिंग and evaluation of pharmacist. In the exam they have asked definition of recruitment. What are different methods of recruitment of a pharmacist. डेफिनेशन विचारली आहे आणि जे काही डिफरंट मेथड्स आहेत फार्मसीच्या रिक्रुटमेंटसाठी त्या तुम्हाला मेन्शन करायचे आहे. नेक्स्ट इज एक्सप्लेन व्हेरियस पॉईंट विच हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर इव्हॅल्युएशन ऑफ फार्मसिस्ट. फार्मसिस्टचं इव्हॅल्युएशन करताना कुठले कुठले पॉईंट कन्सिडर करावे लागतात दॅट यू हॅव टू एनलिस्ट अँड मेन्शन in detail. Next questions are what is the purpose of giving training to newly required person. जो काही न्यूली रिक्वायर्ड फार्मसिस्ट असतो त्याला ट्रेनिंग देण्यामागचा पर्पज काय असतो. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ और व्हॉट इज द पर्पज ऑफ गिविंग ट्रेनिंग टू रिक्वायर्ड फार्मसिस्ट.
नेक्स्ट इज अ डिफाईन ट्रेनिंग. जो काही ट्रेनिंग आहे ती तुम्हाला डिफाईन करायची, डेफिनेशन लिहायची आहे. व्हॉट सब्जेक्ट मस्ट कवर्ड अंडर ट्रेनिंग ऑफ फार्मसिस्ट. जे काही फार्मसिस्टला ट्रेनिंग देतो त्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट कवर होतात, कोणत्या टॉपिकवरती त्याला ट्रेनिंग दिली जाते, दॅट यू हॅव टू राईट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन इज अ डिफाईन सिलेक्शन. यू हॅव टू डिफाईन सिलेक्शन. सिलेक्शनची डेफिनेशन लिहायची. राईट स्टेप्स इन्वॉल्ड इन सिलेक्शन ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईला सिलेक्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स इन्वॉल्व आहेत, दॅट यू हॅव टू राईट. दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 3 marks इन समर 17 अँड विंटर 16. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन वेरियस पॉईंट्स फॉर इव्हॅल्युएशन ऑफ फार्मसिस्ट. पहिले पण विचारलेला आहे हा क्वेश्चन. इव्हॅल्युएशन ऑफ फार्मसिस्ट यू हॅव टू एनलिस्ट वेरियस पॉईंट्स. इन समर 13 अँड समर 18मध्ये विचारलेलं आहे फॉर 3 marks, 3 मार्कांसाठी. जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत 2 मार्कांसाठी, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स किंवा डिफरन्सेस बिटवीन, हे सगळे क्वेश्चन्सचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. यू कॅन रेफर दॅट व्हिडिओज फॉर बेटर अंडरस्टँडिंग. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.